All of you, please come to the stage and light the lamp. Madam, you all are looking fabulous, ma'am. Please come and grace the occasion. हम ये काफी लंबे समय से ये फंक्शन पेंडिंग था, बट लगभग पिछले 1.5 साल से जैसा हम कोविड पैंडेमिक से गुजर रहे हैं, हम ये फंक्शन ऑर्गेनाइज नहीं कर सके। तो एट लास्ट आज 5 दिसंबर 2021 को हम ऑरियस का पहला एनुअल फंक्शन ऑर्गेनाइज किया है। आप सभी का बहुत बहुत स्वागत है। आप सभी का बहुत बहुत आभार। आपने बहुत कम समय में, पिछले 15 दिनों में जो हृदय से लगकर तैयारी की है। इस फंक्शन को ऑर्गेनाइज करने का मेन पर्पस था आपसी सौहार्द्रता और कर्मठता। मैं उम्मीद करता हूं आगे जैसे हमने इस एनुअल फंक्शन के लिए प्रिपरेशन की है, आगे भी हम अपनी ऑरियस इंस्टीट्यूट में वैसे ही उसी कर्मठता से काम करते रहेंगे। धन्यवाद। Thank you so much, sir. Join our hands and welcome Ganesha.
कोशिश कर रही हैं। लेट्स वेलकम साक्षी फ्रॉम डाइट डिपार्टमेंट। अगली आ रही है मिस रीता तिवारी एक सुमधुर गीत के साथ। प्लीज ताली बजाकर उनका उत्साह वर्धित कीजिए।
याद भी तो माधुरी की आ रही है। इतने बड़े फैन हो? फिर तो चलिए इनके साथ साथ आप सबको मिलाते हैं और ये इसकी माधुरी से प्लीज वेलकम रेखा गोलकर एज माधुरी।
चांदणीला शोधत होतो मी. नाही सर. मार मार केला. मेरे प्यारे वतन. Sunrise. हे काय घेऊन आली? दिसत आहे ना? किती दाखवायला होतं? भिवाड आता मला. वा. सर एकदा भिवून दाखवा. का? पाहायचंय भिवून दाखवा. आता मी कसं तरी दिसतोय. So audience, how is feeling guys? जोश कमी दिसतंय. वतन. हाय ब्युटिफुल दिसतात यार सगळे. आज प्रीती मॅम, गरिमा मॅम आणि सगळे मॅम खूप छान दिसतात. आता वतन तू नाव घेशील सगळ्यांचे. हां चल. लाईट्स थोडं इकडे करू शकतो का आपण ऑडियन्सकडे? घे चल नाव घे एखादं माणसं. आशिष सर, महाजन सर, आनंद सर. अरे मॅडमचे घ्यायला लावलेत रे. काय संसार लावतोय? माणसांचे घेतले म्हणजे बाहेरचे आलेच ना त्याच्यात. असे कसे आले? असे तसं ते. नाही चुकीचं आहे. चल स्टार्ट कर. प्रीति मैम. यस गुड. मैम आपका नाम? या सोनल मैम. असं नाही हे तर मी पण करू बहुत शकते. ब्यूटीफुल दिख रही है. सोनाली मैम. नाम बताओ. मैं अभी क्या बताऊं? मी आता इकडे येते. थोडं इकडे पण खूप जास्त वॉम झालंय थोडं. ठीक आहे. प्लीज आप आपके मोबाइल्स आप लोग अंदर रख लीजिए प्लीज. सर आम्हाला डिस्टर्बन्स नको. जेव्हा आम्ही बोलतोय तेव्हा कोणीही बोलायचं नाही. ए गांधरे सर का फोन कोई नहीं रखवाएगा. राजपूत सर, ये कौन बोला? ये कौन पीछे बोला? से कौन बोला? बैकस्टेज से कोई बात नहीं करेगा प्लीज. राजपूत सर का ले लो पहले, मैसेज आएगा ग्रुप पे. राजपूत सर फोन द्या. फोन जप करायचा आहे आपल्याला. यस राजपूत सर ने फोन दे दिया है. थैंक गॉड. वतन तुझ्याकडे पाहून वाटत का तुला कोणी गर्लफ्रेंड असेल? नाही होतीच नाही. ऍक्च्युली माझ्या इंजिनिअरिंग करिअरमध्ये माझ्या ह्याच्यात फक्त स्त्रीलिंगी गोष्ट म्हणजे ती परीक्षा होती आणि मी तिच्याशी नेहमी घाबरायचो. तू पास तर झाला ना? झालं सगळं बाप. व्यवस्थित? पक्क. हो म्हणजे 60-80 तर भेटतच होतं कधी ना चीटिंग करतो. ठीक आहे, चीटिंग कधी गेलं नाही. ओके चांदणी माझी तर नव्हती तर आपण एक काम करू. आपण नाही नाही हे बिलकुल म्हणायचं नाही की तिकडे विचारू. आशिष सरांना विचारू. आशिष सर सर एक मिनिट. आपण जेव्हा MBBS MD जेव्हाही आपण मेडिकल करिअर मध्ये होते त्यावेळेस कोणती गर्लफ्रेंड होती सर आपली? मी प्रीती मॅडमकडे जाते. मॅडम थोडं आपण लक्ष देऊन ऐकू ती गोष्ट. चल. एक बरेचसे होते. मी तर ऐकलं की खूप खूप साऱ्यांना लिस्ट खूप मोठी आहे. अशी किस्मत माझी असती का? आनंद सर. नहीं है ना गर्लफ्रेंड साथ में ही है तब से वही है. सर मैं जो बोलूंगा सच के सिवा कुछ नहीं बोलूंगा. एक मिनिट. मंजित मॅडम से थोड़ा पूछ लेते हैं. मैडम मैडम सच का साथ देना. वो पहली वाली का नाम बता. पहली वाली का नाम विकास सर बताएंगे. मैम कॉमन थी क्या बॉयज दोनों? हॉस्टल का सीक्रेट विकास सर बताएंगे. जय और वीरू की दोस्ती. अब शबीर सर आ गए ना सबकी पोल खुल जाएगी यहाँ पे आज. देखो बात राजा शब्बीर राजा गया. इसका नाम ही था लड़कियों का राजा शब्बीर राजा. तो मैं बहुत ईमानदारी से बोलूंगा. पहली वाली मैडम का नाम था मंजीत कौर. अभी वो हो गया मंजीत राजपूत. ऐसे वही है. थैंक यू सो मच So सर. beautiful. आता तू थोडेसे भांडणं तरी घालणार ना? ते लेडीज पाहतील की काय करायचं आहे, भांडणं करायचे की नाही करायचे. पक्का. चल. तसं प्रीती मॅडमचा काही प्रॉब्लेम नाही आहे. सरांचं किती होते ते त्यांना ऑलरेडी माहिती आहे. ठीक आहे. थोडंसं तिकडे काय यार क्राऊड थोडंसं वाढवा ना. काय जोश कुठे गेला? हाऊ द जोश? नाही ऐकू नाही आलं.
ये चीजों का ना अपने अप्रेजल्स पे कोई सॉरी। तुमने कांजरे सर से पंगा ले लिया, वतन बचोगे नहीं तुम। Now please welcome Dr. Sameer Jahangir sir with his song. मैं डॉक्टर समीर जहांगीरदार। सबसे पहले मैं ऑरियस हॉस्पिटल के डॉक्टर्स, डायरेक्टर्स और स्टाफ को तहे दिल से बधाई देता हूँ। किसी भी हॉस्पिटल का सक्सेस सिर्फ डॉक्टर्स को नहीं रहता, डॉक्टर्स को अच्छे चाहिए लेकिन स्टाफ भी बहुत अच्छा चाहिए। और ये दोनों चीज़ें ऑरियस में कूट कूट के भरी पड़ी है। सिर्फ मेडिकल नॉलेज नहीं, पेशेंट का केयर नहीं, लेकिन जो टैलेंट हम अभी यहाँ देख रहे हैं उससे भी अंदाजा आता है कि टैलेंट की यहाँ पे कोई कमी नहीं है। थैंक यू सर। सो कॉन्ग्रेचुलेशन सभी को। एक छोटा सा गाना आपके सामने गाने की कोशिश करने वालों को बहुत बैठा है, सर को मालूम है। थैंक यू सर। गलती हो जाए तो माफ कर देना, इतना टैलेंट मेरे में है नहीं, कोशिश जरूर करूँगा। चलिए।
melodious performance. That was a professional performance. Thank you so much, sir. त्याला करून टाकला. कुठे गेली? पाणी पिशील आणि तेल खाशील का? तर आता मी आणत बसू, काम करू, मी का करू? अरे तुला करावंच लागणार आहे. आपलं काही पटवून नाही राहिलं बाबा. नाही नाही, पटवून घ्यावं लागणार ना, बसू नको. नाही मी नाही मी तर जाणार. तू एक काम कर, तू पोटात घे. आता पोट झालं सर. पाणी असं डोक्याच्या वरती गेलं माझ्या आता. नाही नाही नाही, कोर्टात वगैरे का बरं पण? मला नाही जायचं. मला डायव्हर्स पाहिजे. डायव्हर्स कुठून आला आता मध्ये? हे असेच म्हणतात का? कांदे आणले तर डिवोर्स पर्यंत येते का सर गोष्ट? असं कधी होते का आपल्याच नेहमी होतं ना, कांदे आणा, आलू आणा, हे आणा, अद्रक आण, लसण आण, कापसा आण, दहाचा हेच चालू राहते. पाच वाजता घरात तू कांदे मला येणार माहितीये, मला माहिती नाही, तू पोटात भेट. अरे यार, मी चाललो. येत नाही. तुम लोग अपनी अदालत बंद करो और अब ऑरियस की अदालत देखते हैं। चल तुला बघ. तू चाल, हो, तू और चाल. लवकर चल. ऑरियस की अदालत ही तो है मैम। बड़े बड़े लोग आ रहे हैं उसमें, वो है बाप की अदालत. बाप की अदालत। बिल्कुल तो आता नाही यांच्यामुळे तर पोट पाणी झालं आपलं. तर आज ते आपले जज बनून येत आहे माझा आवडता प्राणी चित्रकलेचे स्पर्धक मिस्टर ज्योती देशमुख यांचे जोरदार टाळ्यांनी स्वागत करू. हत्ती गेली की शेपूट राहिलं. एलिफंट इज गॉन, टेल इज रिमेनिंग. बस तुम्ही फक्त टाइमपासच करा, कारवाई की नका घेऊ पुढं. पब्लिकच्या समोर बेइज्जती नको करू. चल कार्यवाही सुरुवात कर. कसे बाबू येऊनच नाही राहिले लवकर. चल. पोलीस बाबू या ना लवकर.
हिमांशु आम्ही रिक्षाने येतो ना म्हणून आमचा हा प्रॉब्लेम आहे. काय ते 9 रुपये पाहिजे रे तुला? तुला काम देतो नाही का? जा नंतर येऊन घेशील. रुपयासाठी जीव घेशील का माझा? जीव घेशील का? आहे का 1 रुपया सुट्टा? दे लवकर दे. 9 ने 1 10 झाले नंतर येऊन घेशील जा. अरे काय करताय रे तुम्ही? पूर्ण खेळ लावलाय. इथं कोण सुरू आहे ना माझा? हो कोण सुरू आहे? चला काय रे व्हायला? सामोर वाढवा. कोण? अरे ऑर्डर आहे रे ते. ऑर्डर तू लिहून ठेवलेस का? नंतर येऊन आणि गजनीचे डवरे पडते. तर आजचे आपले पहिले आरोपी म्हणून येतात खूप मोठी व्यक्ती. टाटा टोटा अरे काय आहे रे ते? टाटा कॅपिटल हाईट्स आहे ते भया. सॉरी टाटा कॅपिटल हाईट्स मध्ये राहणारी डॉक्टर सीमा यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. डॉक्टर सीमा बोलवायचं होतं पहिले. जाना काय लॉटरी लागल्यासारखं करून राहिला. पकड दिली ना घेऊन ये. काठी दे इकडे. घाबरण म्हणून म्हटलं का? कुठं? क्या बोला तू? मला म्हटलं जबरी डिंपल आहे गालावर. तेरी बुंदी आहे आता बांधी आहे का? बुंदी आरोप आहे तर पेशंटच्या डाव्या पायाला लागलं होतं पण तुला पेशंटच्या उजव्या पायाला कसं केलं? हो चांगला आरोप आहे तुमचा. मला माहीत आहे मी एक चांगली डॉक्टर आहे.
कसे रे तुम्ही नुसता टाइमपास करून राहिले तर बाई येऊन उभी आहे इथं. तर तुमच्यावर असा आरोप आहे की तुम्ही पेशंटच्या डाव्या पायाचं ड्रेसिंग करायचं होतं पण तो रूम शांत मिलॉर्ड, मुळात त्यांना ड्रेसिंग येत नसताना त्यांनी इकडं पाहिलं खूप सुटीनं दिसत मुळात त्यांना ड्रेसिंग येत नसताना त्यांनी ड्रेसिंग केलं तर तुम्ही या गोष्टीला अप्रिशिएट करा. माझी गुन्हा कबूल कसं करता? अबे असा कसा बोलून राहिला बे तू? हा गुन्हा आहे ना. असं कसं बोलता म्हणजे? तुम्ही आज सिद्ध करून दाखवा या तोंडासमोर. डान्स करता करता ड्रेसिंग करून दाखवायचा तुम्ही प्रयत्न करा. कमॉन यू कॅन डू करू शकता. नाही करू शकत. नाही तुला करायला लागेल. तुझ्यासाठी माझ्यासाठी आपल्या लोकांच्या समथिंग. अबे लेका बंद कर. बस झाली. बंद करा फक्त समथिंग. चला समथिंग. आता तू जीव नका तर काय? धंद्याला सुरू कर, कार्यवाही सुरू कर. तर तिसऱ्यांदा सांगत आहोत पुन्हा, ठीक आहे? तुमच्यावर असा आरोप आहे का तुम्हाला पेशंटच्या डाव्या पायाचं ड्रेसिंग करायचं होतं पण तू उजव्या पायाचं ड्रेसिंग केलं. तुम्ही झोपून राहिले का? हे बघ, झोपाचे पैसे भेटते का तुला इथं? तू का झोपून राहिला नाही? तुला बोलायचं आहे ना याच्याकडून. कॅमेरा चेक होते भाऊ. युनिट पॉट कुठे आहे? युनिट पॉट आहे का? तुम्ही सिस्टम चिडून ना माझ्यावर. हा पण गेला. थांबा, मी बोललो तर याने फोन करून थांबा. भाऊ हॉस्पिटलची फोन लावना बे. फोन लावना बे. गाना कॉपी करने के लिए कोई भी की दबाएं. कसा बे तू? तुझी कोर्टात ड्युटी आहे ना आज? तुला कोर्टात यायचं आहे ना? तर आजचे आपले दुसरे आरोप म्हणून येत आहे डॉक्टर दीपाली. ए भाऊ तू नको जाऊ आता आणायला बिलकुल, समजलं का? तुम्ही या इकडे कटघऱ्यामध्ये या. जात नाही बिलकुल. इकडे उभं राहा तुम्ही. तर बाई तुमच्यावर असा आरोप आहे का तुम्ही वेळ पाळत नाही. अबे का बोलून राहिला रे तू? तुला याच्याकडून बोलायचं आहे ना. हम टू कम बॅक टू द डॉक्टर. खतम. अरे ते काय करायचं? मला जायचंय. काहून तुला दिवाळीचा बोनस नाही भेटला? दिवाळीच्या की कोविडच्या? असं नको म्हणू ना भाऊ. भेटला ना रे. आरोपी आता सही भेटला ना. नाही भेटला तर भेटला. नाही म्हणजे आरोपी तूच ना? तुझे तर त्या हॉस्पिटलच्या मोठ्या साहेबांपेक्षा काही दिसून राहिली. धंद्याच्या टायमात मजाक नाही. तू सांगतो झालं का बाई? बोलू? तर तुमच्यावर असा आरोप आहे का तुम्ही वेळ पाळत नाही. हो मला हा आरोप मान्य आहे. कारण मला मुलांना वॉशरूमला न्यावं लागतं. पेशंटची पोरांची अंडरशीट चेंज करावी लागते. पेशंटची अंडरशीट काय रे सांगते हो इथं. धंद्याचं साहेब होती आता. अहो हॉस्पिटलला घरी ठेवू. तर असा आरोप आहे का तुम्ही वेळ पाळत नाही म्हणून. नाही. सॉरी मी कसं बोलला? कसं बोलला? सर सॉरी सर. कसं बोलला? सर असा मोकळा जा, असा आपटला. सॉरी सर मी भरून देतो सर. सॉरी सर. सॉरी सर. सॉरी सॉरी सर. तुम्हाला माहित नाही माझी बायको कशी आहे.
कंचा आहे का रे? कंचा म्हणजे अरे माझं ऐकून घे. अरे झालं असं रे, इथं कामही सुरू आहे, इथं आरोपी उभा आहे ना. तर बाई तुमच्यावर असं आरोप आहे का तुम्ही वेळ पाळत नाही म्हणून? कसं आहे, कानूनी संत्रों के अनुसार इनको ऐसा कहना है, कानूनी संत्रों कानूनी सूत्रों के अनुसार कोणी कुत्रा पाळते, कोणी कुत्रा पाळत नाही, कोणी मांजर पाळते, कोणी मांजर पाळत नाही. आता वेळ हातात जर एक तुकडा पाळला नाही तर नाही पाळत. That's all. का बोलून राहिला बे तू? कोणी कुत्रा पाळते, कोणी मांजर पाळते, कोणी वेळ पाळत नाही. बोलला तर बोलला तू शिकला भाऊ तुझा. अबे लेका त्याची मी म्हणेन ना. ऐकून खपवायचं दे तिकडे नाही. अबे इच्छा जाणं मी. सॉरी आय डू नॉट. कसे करता रे तुम्ही नुसते गवात फक्त दाखवता. तर आपले तिसरे आरोपी म्हणून येतात डॉक्टर रेचल. ए तू वॉटर मीटर घेऊन ना आली ना? हो आणलं का? तुम्ही आताच म्हणतो ए हे बाई अशा पर्सनल गोष्टी इकडे काढ. काय आहे हे? खोट आहे ना? क्वार्टरच्या गोष्टी आपण घरी करू. चला कार्यवाही सामान करा. क्वार्टर. तर बाई तुमच्यावर असा आरोप आहे का तुम्ही डब्यावर रोज मोसंबी घेऊन येता? मोसंबी खाल्ल्याने कोरोना होत नाही. अबे सहा जाणं लागते का? अबे 12 खाते का बे? 6 ठीक आहे. 6 मोसंब्या सकाळी आणि 6 मोसंब्या संध्याकाळी 8 येते का? वजन बरं. वजन कम खातो. एवढे का लागत का एका वेळेस 12? मी 100 आहे का 100? तर बाई तुमच्यावर असा आरोप आहे का तुम्ही रोज डब्यावर मोसंबी घेऊन येता म्हणून? अरे का करून राहिला रे तू? भयाडा तुझी ड्युटी आहे ना इथं कोर्टात. तिथं उभी आहे ना बाई बोलणं हिच्याकडून. मोसंबी खाऊन सरांचा ज्यूस वाढते, त्याच्यामुळे सर मोसंबी खातात. संध्याकाळी काय टाइम म्हणतात नाही 2 मिनिट. का म्हणलं तुला? हे बाई उभी आहे ना बोल तिच्याकडून थोडंसं. तू ड्युटीवर आहे ना आता. काय गे बादशाह. गुलाम चालला हा. काय चाललं हे? काय चाललं? कोर्ट आहे ना? तुमच्या इंटेन्सिव्ह, तुमच्या फिलिंग, तुमच्या भावना सर्व तुमच्यापर्यंत ठेवत जा. काय आहे हे? टाइमपास लावलाय का आपण? इतकी ऑडियन्स बसली आहे ना इथे? शांत राहा. इकडे ये गं. दुसरं गाणं लाव. जैसे खोया हूँ, कहना चाहूँगी तो तुमसे क्या कहूँ, तुमको पाया है तो जैसे खोया हूँ, कहना चाहूँगी तो तुमसे क्या कहूँ, किसी ज़बान में भी वो लफ्ज़ ही नहीं कि जिनमें तुम हो क्या तुम्हें बता सकूँ. मैं अगर पप्पा म्हणतात का शेजाऱ्यांना? पप्पा म्हणतात का? तुम्हीच माझे पप्पा आहेत का? चुप. पप्पा बिप्पा कोणी नाही मी. बोलव का मम्मीला? नाही मम्मीला नको बोलू. पूर्ण फॅमिली घेऊन यायची. मम्मी मम्मी माय बायको बहुत डेंजर आहे भाऊ. आता बायको पाणी भेटते याची. आता येऊन राहिली म्हणते माय बायको बाई. मला
हे मजाक काय करते रे बेटा एग्जाम आहे विचार विचार तुझी गेली होती वापस कडून. विसरली ना सर्व प्रतीक्षा जवळ जा. बस इथं थोडीशी थांब डायलॉग चालू आहे ना आपले थांब थोडीशी हा तर बाई आपली अजून बोट काही संपली नाही आहे तर तुमचा असा आरोप आहे का तुम्ही सांगणार आहे 12 पंचे किती होते काय करताय मी काय करताय पाणी हे लेकरू काय ठेव ए त्याची एक्झाम सुरू आहे सांग त्याला ली बेटा 12 पंचे 20 ली 12 पंचे 20 तेवढे सुद्धा तुमचा असा आरोप आहे तर तुम्ही डॉक्टर रोज मोसम घेऊन बरोबर होतं का अफजल खानचा बाप कोण तुझ्या बापालाच विचार पप्पा अफजल खानचा बाप कोण त्या बाप म्हणजे मी अफजल खान अफजल खानाचं स्पेलिंग तरी याच्यापेक्षा मोठं असेल. बाई तुमच्यावर असा आरोप आहे मोठं. छगन मगन कर घुमण घमण कर आडळ कमळ कर ते सुरू आहे ना ते बाई इथं उभी आहे तर मदत मला डिस्टर्ब करून मॅनर्स बिनर्स शिकवलेलं का मला सत्यानाश केला बाईनं बाया असतात माहिती का? अबे यार, तू बाहेर बघ. तू बाहेर निघ बे. मी पाहिलं थांबलो ना बे. ए बंद करते काय लावलं टरटाराला फरा फरा खोट आहे ना माया मला मारलं बस खाली बस बस तू खाली बस इथं बस इथं इथं कुठं बसते तिथं बस ना मी कुठं बसू? हॅलो तर आपले चौथे आरोपी माईक म्हणून येत माईक आहे माईक. डॉक्टर शब्बीर राजा सर इनका ये कहना है कि इनको 100 मुल्कों की पुलिस ढूंढ रही है लेकिन हमारे पुलिस वालों ने इनको ढूंढ लिया है देखिए सर आप बिल्कुल छुपने की कोशिश मत करिए ठीक है मैं हमारे पुलिस भाइयों से रिक्वेस्ट कर रही हूँ कि वो डॉक्टर शब्बीर राजा सर को लेके आए मेरा गुना क्या है? इनको पकड़ना कोई मुश्किल नहीं झट से जाऊंगा पट से पकड़ लूंगा क्योंकि कानून के हाथ लंबे होते हैं अबे चांगला डिझाईनचा कारभार करून राहिला. आज मग तू हलकी असते की वो? नदी टाकते एवढी. असं नका करू. सर यू आर अंडर अरेस्ट मेरा गुना क्या है? वो नहीं पता था, लगने पता चलेगा. अबे क्या है? मैं नहीं चलने वाला. सर पेट पानी का सवाल है सर चलो सर चलो सर मेरा गुना नहीं है लेकिन तुम मेरे को वैसे लेके जा रहे हो तेरे आज नहीं हमारा पोपट मत करिए सर. चल अभी चल लेकिन मैं गुनहगार नहीं हूँ मैं तो बोल रहा हूँ मेरा कोई गुना नहीं है. सर थोड़े से तो आ जाइए पेट पानी का सब 2 मिनट तो नहीं मेरा कोई गुनाह नहीं है. मैं बेगुनाह हूँ. देखो जनता मैं बिल्कुल बेगुनाह हूँ लेकिन मेरे को ऑरियस की पार्शियलिटी के ऊपर सर सर, पार्शियलिटी नहीं नहीं पार्शियलिटी बिल्कुल पार्शियलिटी नहीं बिल्कुल नहीं जाने पैसे नहीं शिल्लक और इसके बारे में पार्शियलिटी हो रही है पार्शियलिटी नहीं न्यायपालिका पे पूरा भरोसा है. इधर देखा क्या? अरे क्या हुआ? अबे उठ गया इनको देखिए. नहीं रे भरोसा अरे एक बात. ये जो जज ये टेबल के नीचे से कुछ लेती ये पूरी एक काला धन खाएंगी मैमुना आपके साथ बैठी है. अबे इसीलिए ये हाथ अगरबत्ती पैर मोमबत्ती खाते पीते घर की रहती थी तो अच्छी मोटी ताजी रहती थी. मैं आपकी तरफ से 200 जब भी दिए थे अभी खट जाएंगे. हाँ इसके बढ़ा देंगे थोड़ा सा. हाँ सर चहा अबे से आईसीएम घेऊन चालला का ते सेफ वाला आदमी आहे का वो? बैठ तिकडे. सेब नहीं एप्पल मैं एप्पल नहीं एप्पल वाला नहीं अरे अबे आपण माझी नोंद देते का ते पोरगी पाहायचा कार्यक्रम चालू आहे पाणी पाहिजे का? बस तिथं. ऍपल कोणाचं आहे मग अबे तू धंद्याच्या टायमात घरी ऑफलाईन बाबा इथून. तुम्हाला जर पोरगी पसंत तर आपण कारवाई थांबवून घ्यायची का अब क्या म्हणता तुम्ही? नो सर आपके ऊपर ये इल्जाम है कि आप
पैसे की गर्मी, काश पैसे की गर्मी रहती। ये ऑरियस वालों की चक्कर काट काट के जूते घिस गए, पैसे नहीं मिले। ये चैम्बर से वो चैम्बर, इसकी साइन उसकी साइन, कुछ नहीं मिला मेरे को बे। हॉस्पिटल का मैटर इधर नहीं सर, कोर्ट है सर, कोर्ट। हॉस्पिटल का मैटर इधर नहीं सर। गर्मी भाई गर्मी, और ऊपर से इन लोगों ने इसी के बिल भरे नहीं, और इनके मालिक लोगों ने पता क्या क्या देखो, नहीं कुछ भी नहीं पता। वो धान के भाव में पतले वाले कपड़े लाए, पतले वाले कपड़े। दिन रात 24 घंटे वही कपड़े पहन के, एक आदमी ने 5 कपड़े सिलाए, वही पहनते चेंज कर करके। अच्छा सिर्फ वॉच पहनते सर, क्या बोल रहे सर? सिर्फ वॉच पहनते, सिर्फ नहीं हाँ, तो उनको गर्मी नहीं लगती। हम सिर्फ म्हणजे सिर्फ समझो ना, सिर्फ वॉच पहनते। अब हम लोग सब सर्जन लोग सब पहन के आते, ऊपर से बोलते पीपी पहनो, पीपी पहन के काम करो। इतना पानी आता कि समझ में नहीं आता कौन सा पानी निकल रहा है। कॉटन मार्केट के संतरों के अनुसार इनका ये कहना है कि क्या बोला? ए भाऊ सूत्र वेना घेऊन आणत जाणार आहे तुई? हाँ, सूतगिरणी के अनुसार इनका ये कहना है। सूत्र है, सूत्र के अनुसार अहो बया, सूत्रो अरे मला बघून त्याला मुद्राचे लक्ष। उनके अनुसार ये कहना है इनका XYZ कि सर प्रोसीजर करते समय कुछ तो पहनते ना, बिना कपड़े के थोड़ी आते, इन्फेक्शन कैसे जाएगा? ये कैसा जवाब दे रहा है तू? तो सर तू जे पूछना है पटापट पूछ, नीचे जाना है जल्दी। सरकार लाइट है एवढी नडी टाकते ना नाच। तो सर आपके ऊपर दूसरा इल्जाम ये है कि आप पार्टी के नाम पे चॉकलेट बांटते हैं, और वो चॉकलेट आप लाते कहाँ से कहाँ से लाते, कैसे लाते, कितने की लाते, ये सब छोड़ो। भावना है उसके पीछे, भावना, कितनी भावना। सर कौन सी भावना की बात हो रही है सर? अरे मैडम, कौन सी भावना सर, कौन सी भावना? वकील संभालना घर में झगड़ा। हाँ वकील संभाल। हाँ 200 पक्का। कौन सी भावना? मुझे कुछ गड़बड़ लग रही है, इनके ऊपर बड़ी सी सिक्योरिटी लाना चाहिए। ये कुछ बनी बुनबुनाई बनाना है ये। बनाना है का रे, बनी बुनाई है ना। चुप रह, तू सीधे एवढा शिकला म्हणून सर हाँ ये बहुत ही बड़ी साजिश लग रही, तो इसके लिए ना CID को बुलाना चाहिए। हाँ AIDS को बुलाना चाहिए। नहीं AID। हाँ AIDS को बुलाना चाहिए, AIDS को बुलाना चाहिए। AID मतलब क्या होता है? ऑरियस इन्वेस्टिगेशन डिपार्टमेंट। तो CID को बुलाया जाए प्लीज। अभी AID म्हटला ना आता। हाँ 300 दिए ना भाऊ, 300 दिए ना, 250 कहाँ चलेंगे? कुछ तो गड़बड़ है अभिजीत, कुछ तो गड़बड़ है। हाँ सर, कुछ तो गड़बड़ है सर। इनका चेकअप करना पड़ेगा अभिजीत, चेक करना पड़ेगा इनको। हाँ सर, चेकअप तो करना पड़ेगा। सूत्रों से पता चला है, हाँ भैया बस सूत्रों से एक पता केस चला में है चीज बोलो। कि इनके अंदर बहुत राज छुपे हुए हैं अभिजीत। हाँ सर, चेक करना पड़ेगा अभिजीत, चेक करना पड़ेगा। बहुत गड़बड़ है अभिजीत, चेक कर रहा हूँ अभिजीत। सर आपकी उंगलियां आगे दीजिए। गुरुजी, सर जी। पैसा बहुत पैसा है। हाँ सर, बहुत पैसा है। कहते नहीं है। हाँ बहुत पैसे की गर्मी है। सूत्रों से पता चला है कि पार्टियों के नाम पे चॉकलेट बांटते हैं। हाँ सर।
बहुत गड़बड़ है। 10 मिनट रुके, आपकी दिल की जांच करनी है मुझे। सर ये कुछ दिख रहा है, निकाल लीजिए ना पहले। तू पण का टाइम पास करूला काढना म्हणजे बंद कर। 3 मिनिट लागू झाले तिथे गडबड करते। ये क्या है? अरे गाने तो हम कर तुम सा चॉकलेट आण ले, चॉकलेट आण ले, चॉकलेट आण ले। ये क्या है अभिजीत? 10 मिनट स्वागत के लिए ये मेरे बच्चे की चॉकलेट है। नहीं, सूत्रों से पता चला यही राज है। सर मुझे आपकी दिल की भी जांच करनी है। 10 मिनट रुकिए। निकालिए अभी। और क्या क्या निकालेगा तू? अंदर कुछ आगे नहीं कीजिए। पहनते, खाली पहनते, खाली क्या निकालेंगे? नहीं, बहुत कपड़े पहने हो, गर्मी भी बहुत है। उंगलियां आगे कीजिए, मुझे आपका चेकअप करना है। सर आपका इंस्ट्रूमेंट है गाड़ी में छूट गया था सर। थांकू चेक करिए सर, इसको क्या बोलते हैं सर? क्या है सर बताते। ये मेरे लैब से लाए हुए चिमोटे है, चिमोटे। भयाडा चिमटे म्हणतात ना त्याला, चिमटे. हाँ ठीक है, चिमटे पण मी म्हणीन चिमोटे। माया लॅब मधून आणले आहे। अभी वकील से करंट लगा क्या? करंट अबे करंट लग रहा है वकील। अबे वकील करंट लग रहा है। अबे वकील करंट गया। अबे वकील मेरा करंट गया। हाथ कैसे हिल गया? ए वकील करंट मुझे लग गया। अभिजीत अभी इसका हाथ अभिजीत कुछ तो गड़बड़ है। अभिजीत दया को बुला जाए। अभिजीत मेरी बॉडी में अरे मैंने दया भाभी को नहीं, दरवाजा तोड़ने वाला दया को बुलाया था। ये गौला कचूला मोकड़ा। ये गौला कचूला। अरे यार गजब बेइज्जत किया यार, गजब बेइज्जत किया। ये वकील को जाना है ना, वकील डालना है, नली डालना है। बस हो गया सर, हो गया। पूछ लीजिए इनका ये कि है कर्जा वर्जा कुछ नहीं है, सिर्फ ये जो कर्जा था ये चॉकलेट बांटते हैं, ये मैं बाद में बताऊंगा क्योंकि अभी चॉकलेट आया तो मैं खाना पड़ेगा। और कौन सा है यार? और ये कह रहे हैं आपके ऊपर कर्जा है ना सर? मैडम जी मैं बता रहा हूँ ना, मुझे भी मी बोलून राहिली वगैरे तो डिफेन्स करून राहिला ना, कॅरेक्टरच्या बाहेर निघून राहिला का? और इससे बैठ गए तो ये इनका ये कहना है कि इनके ऊपर कर्जा जो है वो खाली अखिलेश का कर्जा है। और दूसरी बात, मुक्ता सर को 2 बार चाय पिला तो उसके 7.5 रुपए बचे, वो बेचारे की बात दे देंगे। कौन सा कर्जा? अखिलेश का 7.5 रुपए का कर्जा था। कर्जा काय का करते? सब पे कर्जा है, मेरे पे अकेले पर कर्जा नहीं है। अच्छा वो अखिलेश बोले तो कौन वो? चाय वाला। हाँ चाय वाला ये सब भी करतूते हैं। पैसे निकालने के लिए मैंने इनको कितनी चाय पिलाया, कभी ओटी में चाय पिलाया, कभी चेंबर में चाय पिलाया, कभी नीचे चाय पिलाया, इतनी चाय पिलाई इन लोगों को मैंने कि चाय के देने के पैसे नहीं है, आखिरी चाय के पैसे बचे बस। काला दिन पूरा काला दिन मिले मेरे पास कोई बच्चा नहीं है। जो कुछ पूछना है जल्दी पूछे, मेरा मेंबर है। सर अभी लास्ट क्वेश्चन, मुझे आपके एक फीमेल बेस्ट फ्रेंड का नाम बताइए, आपके वाइफ को छोड़ के। वकील पकड़ा हुआ क्या मरवाएगा क्या? घर में बार पड़ेगी ना, यहाँ पे एक तो ऊपर यहाँ बुला के इज्जत निकाला। आएगा ना सर आपको कंपनी देने? मैं जा रहा, हो गया अदालत वाला आप नहीं जा सकते सर। मैं जाऊंगा। नहीं जा सकते, आपको आना पड़ेगा सर। सर आपको आना पड़ेगा। नहीं आएंगे सर, आपको आना पड़ेगा। सर आपको आना पड़ेगा। सर आपको आना पड़ेगा। वाजव ना बाबा, तू तरी आता। मेरे गलत अर्जुन आएंगे। कभी खुशी कभी गम, ना जुदा कभी खुशी कभी गम। वकील ये सब तो ठीक है, अभी हमने केस का क्या? अरे
पाठाओ